नाशिक जिल्ह्यामध्ये 776 गावांमध्ये विहिरी खोदण्यास बंदी आहे। भूजल सर्वेक्षण विभाग नाशिक यांच्या सर्वेक्षणानुसार या गावांची भूजल पातळी खालावलेली आहे। भविष्यात या गावांमध्ये भीषण पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जाते। निफाड, सिन्नर, येवला या तालुक्यातील सर्वाधिक 100च्या वर गावं आहेत। तर याच्यासाठी आपल्याला भविष्यात जे आहे तर याच्यासाठी कंपाऊंड बंडिंग असेल किंवा नाला खोलीकरण सारखे स्ट्रक्चर असतील, विहीर पुनर्भरण सारखे जे काही स्ट्रक्चर असतील तर जेणेकरून पावसाचं जे काही पाणी जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त अडवून आणि ते काही जमिनीमध्ये मुरवता येईल, जेणेकरून पाण्याची पातळी जी आहे ग्राउंड वॉटर टेबल जे आहे आपली वाढेल आणि हे डार्क झोन जो आहे तो आपल्याला भविष्यात समजा याच्यातून आपल्याला उठवता येईल आणि त्याच्याकरता शासकीय जे काही विहिरींच्या लाभ असतील, विविध योजने अंतर्गत असेल तर तो शेतकऱ्यांना तो दिला जाईल। विहिरी बांधली आणण्यापासून तर शासनाने अशी करावा, पाण्याची पातळी तुम्हाला कशी वाढवतील, तुम्ही नदीवर धरणं वाढवा, बंधारे बांधा, पाण्याची पातळी भूजल तुम्हाला कशी वाढवतील। पण बंदी आणण्यात म्हणजे शेतकऱ्याला खूप मोठा त्रास होणार आहे आणि आधीच शेतकरी इतका संकटलेला आहे। तर अवकाळी पाऊस आणि बागायची नुकसानी आणि विहिरी जर नाही खणल्या तर पूर्ण शेतकऱ्यांनी जगायचं कसं काय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।